दंडवत प्रणाम मंडळी. आज आपण पुन्हा एकदा सुंदर अशा स्थान दर्शनासाठी निफाड येथे आलेलो आहोत. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये सर्व लीळा सांगितलेली आहे, तरी शेवटपर्यंत जरूर बघा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या महाराष्ट्र परिभ्रमण कालखंडात आडगाव सुकेणा येथून निफाड येथे विनिता कादवा नदीच्या संगमावरील कोकणाई मंदिरात काही वेळ विसावले. सायंकाळच्या वास्तव्यासाठी श्री डखले नामक भक्तास श्री स्वामींनी व्यवस्था पाहण्यासाठी गावात पाठविले. गावाच्या पश्चिमेस विनिता नदीच्या तीरावर प्रशस्त असा आदित्याचा मढ होता. तेथे पयोवृत्ती मार्गाचा आत्माराम नामक साधक गेल्या 3-4 दिवसांपासून वास्तव्यास होते. श्री डखलेंचे आगमन आदित्य मढात होताच हे आत्माराम मोठमोठ्याने ओरडू लागले, मी उपाशी आहे, कोणीतरी मला भिक्षा द्या. हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झालेल्या श्री डखलेंनी त्यांना त्यांची माहिती विचारली. आपण कोण? मी आत्माराम पयोवृत्ती, गेले 3 दिवस मी उपवासी आहे. या गावात मला कोणीही भिक्षा दिली नाही. पण तुम्ही कोण? आत्मारामांनी डखलेंना विचारले. मी चांगदेवरावांचा शिष्य डखला. स्वामीच्या वास्तव्यासाठी जागा पाहायला स्वामी आपल्या शिष्य परिवारासह येथे येणार आहे. आणि हे ऐकताच आत्माराम मात्र अत्यंत रागाने म्हणाले, ऐसिया पापिया चांडाळाच्या गावा स्वामी के आलाती. हे गाव अत्यंत पापी आहे, चांडाळ आहे. सर्व निरोप घेऊन श्री डखले स्वामींकडे पोहोचले, दंडवत केला. जीजी तेथ आत्माराम भुखा आरोळ्या दे. श्री स्वामी स्मित हास्य करून म्हणाले, अहो असे कसे होऊ शकते? आत्मारामू आणि भूखा. सूर्यास्ताच्या वेळेस भक्तजनांसह स्वामीचे आगमन आदित्य मढात झाले. आता मात्र श्री स्वामींना पाहून आत्माराम अधिकच मोठ्या मोठ्याने आरडाओरड करू लागले. तेव्हा स्वामी बाईसांकडे पाहून डखलेंना म्हणाले, भक्त हो, यांना पयोवृत्त भिक्षा द्या, अन्यथा बाईसांना वाईट वाटेल. कारण आत्माराम हे बाईसांचे पूर्वाश्रमातील गुरुबंधू की पयोवृत्ती मार्गीचे संत, महात्मे दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त काहीही घेत नसत. निफाड येथे स्वामीचा 3 दिवस मुक्काम होता. प्रमुख मंदिरात मुख्य स्थानासह 5 स्थाने आहेत. मंदिराच्या उत्तरेस नदी पैलतीरी स्वामी विहरणास जात असत. तेथे रामनाथाच्या मंदिरात स्वामींचे आसन होत असे. पश्चिमेस नदी पैलतीरी श्री स्वामी विहरणास जात असत व तेथेही कोकणादेवी मंदिराच्या सभा मंडपात आसन होत असे. अशी एकूण निफाड येथे 7 स्थाने आहेत. येथून स्वामी पाढरी, शिवरे, नांदूर, मध्यमेश्वर येथे गेले. हे मंदिर श्री दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर कुलांतर्गत महंत श्री चिरडे बाबा यांच्या पिढीतील हे मंदिर आहे. 1983 साली या मंदिराचा सार्वजनिक न्यास नोंदणी करून ट्रस्ट करण्यात आला. आज महंत श्री चिरडे बाबा या मंदिराचे व्यवस्थापन पाहतात.
अशा सुंदर स्थान दर्शनासाठी तुम्ही आपल्या आवडत्या म्हणजेच महानुभाव फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळतील. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी.